नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील 10 सुंदर किल्ले। महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे। राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची 720 किलोमीटरची किनारपट्टी लाभलेली आहे। नंबर 10, तोरणा किल्ला। तोरणा हा किल्ला पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्याच्या ठिकाणी स्थित असून पुणे शहरापासून तोरणा किल्ला 60 किलोमीटर अंतरावर आहे। या किल्ल्याची उंची 4604 फूट असून हा एक गिरिदुर्ग किल्ला आहे। पुण्यातील अतिदुर्गम व अतिविशाल किल्ला म्हणून तोरणा किल्ला ओळखला जातो। या किल्ल्याला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात। नंबर 9, हरिहर किल्ला। हरिहर किल्ला हा नाशिक जिल्ह्यात स्थित असून हा एक गिरिदुर्ग किल्ला आहे। या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून 3676 फूट एवढी आहे। किल्ल्यावर वेताळ मंदिर, हनुमानाचे मंदिर, महादेवाचे मंदिर व नंदी आहे। किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे दगडी कोरीव पायऱ्या आणि याच पायऱ्यामुळे येथे अनेक पर्यटक येतात। नाशिक शहरापासून हा किल्ला 40 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। नंबर 8, लोहगड। लोहगड हा पुणे जिल्ह्यात स्थित आहे। हा एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला जो सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला आहे। लोहगड किल्ल्याचे जवळचे स्टेशन हे मालवली व लोणावळा हे आहे व लोणावळ्यापासून लोहगड 15 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। लोहगड या किल्ल्याला भेट देण्यासाठी पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। गडावर पाहण्यासारखी 4 दरवाजे आहेत व या गडाची उंची 3420 फूट एवढी आहे। नंबर 7, प्रबळगड। प्रबळगड हा रायगड जिल्ह्यात स्थित असून या किल्ल्याची उंची 2300 फूट एवढी आहे। या किल्ल्याभोवती असलेली हिरवाई आणि नैसर्गिक सौंदर्य पाहून पर्यटक खूप खुश होतात। गडावर एक गणेश मंदिर आहे, तसेच 3 पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत। माथेरानच्या अगदी जवळ असलेल्या खडकाळ पठाराच्या शिखरावर बांधलेला हा किल्ला पर्यटकांचे एक प्रमुख आकर्षण बनला आहे। या किल्ल्याला भेट देण्याची उत्तम वेळ ही ऑक्टोबर ते मे ही आहे, कारण या वेळेत इथले वातावरण खूप आल्हाददायक आहे आणि पावसाळ्यात ट्रेकिंग टाळावे कारण पायऱ्या खूप निसरड्या असू शकतात। पुणे शहरापासून हा किल्ला 123 किलोमीटर तर मुंबई पासून 52 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। नंबर 6, साल्हेर किल्ला। साल्हेर किल्ला हा नाशिक जिल्ह्यात आहे। साल्हेर किल्ला हा महाराष्ट्रातील दुसरा सर्वात उंच किल्ला मानला जातो आणि याची उंची 5175 फूट आहे। हा किल्ला महाराष्ट्र व गुजरातच्या सीमेजवळील बागलान प्रदेशात येतो व सेलवारी डोलबारी डोंगर रांगामध्ये तो वसलेला आहे। साल्हेरवाडी या गावापासून साल्हेर हा किल्ला 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। या किल्ल्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेतच भेट देता येते। साल्हेर या किल्ल्याला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात। नंबर 5, भैरवगड। भैरवगड हा सातारा जिल्ह्यातील एक किल्ला आहे व या किल्ल्याची उंची ही 3000 फूट एवढी आहे। गडाजवळचे गाव हे दुर्गवाडी हे आहे। नंबर 4, हरिश्चंद्रगड। हरिश्चंद्रगड हा ठाणे, पुणे आणि अहमदनगरच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे ठामपणे उभा आहे। हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे व याची उंची समुद्रसपाटीपासून 4000 फूट एवढी आहे। या गडाजवळचे गाव पाचनई हे आहे। तसेच या गडावर पाहण्यासारखी भरपूर ठिकाणे आहेत, जसे की कोकणकडा, हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, तारामती शिखर इत्यादी। या गडावर करवंद, कारवीच्या जाळी, घायटी, उक्षी, मधवेल इत्यादी वनस्पती येथे आढळतात। पुणे शहरापासून हरिश्चंद्रगड हा 163 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। नंबर 3, राजगड। राजगड किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात आहे। हा किल्ला पुणे जिल्ह्यापासून 50 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। या गडाला 3 माचा व 1 बालेकिल्ला आहे। हा एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे। सुवेळा माची, पद्मावती तलाव, राजवाडा, गुंजवणे दरवाजा, पद्मावती मंदिर, संजीवनी माची, काळेश्वर बुरुज, बालेकिल्ला इत्यादी गडावर पाहण्यासारखे आहे। नंबर 2, देवगिरी किल्ला। देवगिरी हा किल्ला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थित असून
छत्रपती संभाजीनगरपासून 15 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. देवगिरी हा किल्ला एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. हा किल्ला 94 एकर परिसरात पसरलेला असून या किल्ल्याला 3 पदरी सुरक्षात्मक घेर आहे. किल्ल्यावर अनेक तोफा आहेत व भारतातील सर्वात मोठी तोफ सुद्धा याच किल्ल्यावर आहे. देवगिरी या किल्ल्याची उंची 2975 फूट एवढी आहे व किल्ल्याला भेट देण्यासाठी दूरवरून पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात येत असतात. नंबर 1, रायगड. रायगड किल्ला हा रायगड जिल्ह्यात स्थित आहे. किल्ले रायगड पूर्वी तनस, राशिवटा, रायरी, नंददीप अशा अनेक नावांनी ओळखला जायचा. या गडाला प्राचीन इतिहास नसला तरीही या गडाचा पूर्वी राहण्यासाठी उपयोग केला जात असावा. या गडावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, जसे की हत्ती तलाव, होळीचा माळ, शिरकाई देवी मंदिर, राजदरबार व नगारखाना. हा किल्ला इतिहासप्रेमींना नेहमी साथ घालतो. तर मित्रांनो, हे आहेत महाराष्ट्रातील 10 किल्ले. हे किल्ले तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.